चिमूर पुलिस ने एक महिला को संकट का डर दिखाकर तथा खेत से गुप्त धन निकालने के नाम पर ठगने वालों को गिरफ्तार किया। क्या है पूरा मामला, आइए देखते हैं सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। अभी कुछ दिनों पहले नागभीड़ पुलिस ने डर दिखाकर ठगने के मामले में कुछ आरोपियों को गिरफ्तार किया था और अब एक ऐसे ही मामले का पर्दाफाश चिमूर पुलिस की टीम ने चिमूर पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संतोष बाकल के नेतृत्व में किया है, जहां कुछ लोगों द्वारा एक महिला को ठगा गया और इस महिला से कहा गया कि उस पर काफ़ी बड़ा संकट है और समस्याओं का निराकरण करने के नाम पर लाखों रुपये ठगे। मिली जानकारी के मुताबिक चिमूर तहसील के बाघेड़ा में एक महिला के साथ यह घटना घटी और महिला पर संकट का डर दिखाकर तथा खेत से गुप्त धन निकालने के नाम पर उस महिला से 7,91,000 रुपये ठगे गए। तो आइए सुनते इस पूरे प्रकरण के संबंध में तथा आरोपियों की गिरफ्तारी को लेकर स्वयं चिमूर पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक मलारी तालीकोटे ने मीडिया को क्या जानकारी दी। सर, भोंदूबाबाच्या नावाखाली चिमूर तालुक्यामध्ये आम्ही याबाबतीत नागरिकांना असे आवाहन करेन की वाघेडा येथून एका महिलेशी फकीर बनून आलेले व्यक्ती 4 इसम यांनी फसवणूक केली। त्यामध्ये त्यांनी त्या महिलेला असे आमिष दिले की तुझ्यावर संकट आहे, ते संकट दूर करू, तुला तुझ्या घरचं सोनं आहे, तुझ्या शेतात सोनं आहे, ते सोनं काढून देऊ, अशी खोटी बतावणी करून त्याच्यासाठी त्या सोनं काढण्यासाठी आणि तिचं सगळं समस्या दूर करण्यासाठी त्यांनी 7,91,000 रुपये तिच्याकडून घेतले। त्या बदल्यात ते एक कुठलं तरी भस्म घेऊन त्यांच्या शेतात गेले। ते शेतात पण तसं थोडी जमीन खटली पण सोनं काय घेऊन आले नाही आणि पैसे घेऊन हे 4ही इसम फरार झाले। नंतर यांनी मोबाईल स्विच ऑफ केलं। सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन नागभीड येथे याच प्रकारचे असा गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये 4 इसमांना नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांचा हिंसाचार झाल्यानंतर त्या 4 इसम मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे त्यांना पाठवण्यात आले। त्यानंतर त्याच्यातला एक इसम देवा उर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ याची आमच्या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याने सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपीचा PCR दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की त्यांचे इतर साथीदार अशोक गुजर, बालू याज्ञेकर, सुरेश याज्ञेकर राहणार कळमेश्वर नागपूर यांचाही त्या गुन्ह्यात समावेश असल्याने आम्ही माननीय वरिष्ठाची परवानगीने नागपूर या ठिकाणी जाऊन अशोक गुजर आणि सुरेश याज्ञेकर यांना अटक केली। आज रोजीपर्यंत त्यांना माननीय न्यायालयाकडून 21 तारखेपर्यंत PCR मिळालेले आहे। आरोपीकडून अद्यापर्यंत आम्ही 2,60,000 रुपयाची रिकव्हरी केलेली आहे। तर नागरिकांना असं आव्हान आहे की जमिनीमध्ये कुठलंही सोनं घेणं काही नसते, अशा कोणत्याही भोंदूबाबाच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि असं कोणतंही नसतं की तुमची समस्या ही दूर केली जाईल यांच्या खोट्या भस्मामुळं। तर या अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन आहे। सर, अजून पण चिमूर पोलीस स्टेशनला काही ब्रह्मपुरी पोलिसांनी किंवा सिंधुताई पोलिसांनी आरोपीची ओळख पटण्यासाठी काही तिकडे सुद्धा गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त आहे। सर, सिंधुताई पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे। API मेश्राम साहेब येऊन आरोपीची चौकशी करून गेले, पण त्या बाबतीत तरी सध्या त्यांना यांच्याकडून असं काही पुरावा मिळाला नाही। आणखीन चौकशी करून एक राहिलेला आरोपी आहे बालू याज्ञेकर, त्याला अटक करून त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन त्यांनी जर इतर परिसरात गुन्हे केले असतील तर त्या बाबतीत तसा बिनतारी संदेश करून बाकी पोलीस स्टेशनला सांगण्यात येईल आणि त्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला कळवण्यात येईल। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते।